हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू बॅक वैष्णवी स्टाईल स्टुडिओ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत बोट नेक विथ बॅकलेस ब्लाऊज डिझाईन. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मी अस्तर कटिंग करून घेतलेले आहे. शोल्डरनुसार गला रुंदी घेते 3 इंच. खालती मी 1 इंचावरती मार्किंग करते अशा पद्धतीने. नंतर इथे आपण घेणार आहोत 3.5चा गला. अशा पद्धतीने 3.5 इंचावरती मार्किंग करायचं आणि दाखवल्याप्रमाणे आखून घ्यायचं आहे. गोल शेप मारायचा. खालती 1 इंचावरती मार्किंग करायचं आणि इथे आपण तुमच्या आवडीनुसार कोणताही शेप तुम्ही देऊ शकता. तर इथे मी पानाच्या आकाराचा शेप देते. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कटिंग करून घ्यायची आहे. अस्तरपेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा मेन फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं. मेन फॅब्रिकवरती सरळ बाजूने अशा पद्धतीने अस्तर ठेवायचं आहे. व्यवस्थित आपण खालती पिनअप सुद्धा करून घेऊ शकतो. नंतर इथे मी तुम्हाला मार्किंग करून दाखवते कशा पद्धतीने शिलाई मारायची आहे. तर अर्धा इंचावरती मार्किंग करायची अशा पद्धतीने. तर इथे आपण अशा पद्धतीने 2 ठिकाणी गॅप ठेवलेला आहे आणि जशी मार्किंग केलेली आहे त्याच पद्धतीने शिलाई मारायची. तर बघू शकता आपण इथे अशा पद्धतीने शिलाई मारत आहोत. तर इथे आपले कटिंग करून 2 भाग वेगवेगळे होतील अशा पद्धतीने. अगोदर आपण एक भाग रेडी करून घेऊया. नंतर दाखवल्या पद्धतीने कटिंग करायचं, कट मारायचे आणि उलट करून त्याच्यावरती दाबशिलाई मारायची. दाब शिलाई मारून झाल्यानंतर साईडला अस्तरला शिलाई मारायची आणि जेवढा एक्स्ट्रा फॅब्रिक आहे तो कटिंग करायचा. टक्ससाठी अशा पद्धतीने फोल्ड करून टक्स मारायचा आहे. अशाच पद्धतीने आपण दुसरा भागही रेडी करायचा. इथे मी लटकनसाठी प्लेटने गोल आकार देऊन घेते. अस्तरवरती कटिंग करून घ्यायचा अशा पद्धतीने. या काठवरती मला लटकन तयार करायचे आहेत म्हणून मी 2 भाग केलेले आहेत. नंतर अशा पद्धतीने शिलाई मारायची आणि एक्स्ट्रा भाग आहे तो कटिंग करायचा. उलट करून त्याच्यावरती दाबशिलाई मारायची. दाबशिलाई मारून झाल्यानंतर अशा पद्धतीने मधून कट करून 4 भाग रेडी करायचे आहेत. नंतर रस्सी घ्यायची आहे. रस्सीची लेंथ मी 14 इंच घेते. अशा पद्धतीने आपल्याला 4 भाग कटिंग करून घ्यायचे आणि सिंपल पद्धतीने लटकन तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे मी 4 लटकन तयार केले आहेत. हे लटकन आपल्याला तयार भागावरती लावायचे आहेत. तर अशा पद्धतीने रस्सी ठेवून ओव्हरलॉक करून घ्यायचं आहे. तर इथे मी 2 ठिकाणी ओव्हरलॉक करून घेते ज्यामुळे निघणार नाहीत. वरती सुद्धा आपल्याला रस्सी लावून घ्यायची आहे. अशा पद्धतीनेच दोन्ही रस्स्या लावून झाल्यानंतर
वरती लेस लावायची आहे. अशा पद्धतीने आपण लेस लावून कंप्लीट केलेला आहे. त्याच पद्धतीने आपल्याला दुसरा भागही रेडी करायचा आहे. बघू शकता आपण इथे दोन्ही भाग रेडी केलेले आहेत. अशा पद्धतीने आपली डिझाईन कंप्लीट होईल. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आत्ताच वैष्णवी स्टाईल स्टुडिओ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.